ती झालीयस का? तिथे काय जाते? सापाला पकडायला जाते? अहो मला नाही दिसत आहे साप तिथे. अरे मी बघितला, बंगल्याच्या आत आलाय साप. तू हा काय करतोय? ए कोरोना, हा सापाला. अरे तू मूर्ख आहे का हा? अरे सोड. अरे साप आहे, चावेल. अरे सोड ना. कोरोना इकडे ये. अरे इकडे ये लवकर. अरे तू इकडे फेक. दोरी आहे प्रिन्स, दोरी. साप नाही येतो. म्हणजे मला भास झाला. हो, मला भासच झाला. सरकाराना भास झाला ना, रशी मधी साप दिसला ना. शक्तीला अम्माबद्दल काय बोलायचं असेल, काहीच कळत नाहीये. मला पण काहीच माहिती नाही. आता ती आल्यावरच कळेल. शक्ती, शक्ती, काय झालं? सगळं ठीक आहे ना? काय ग? अम्मा हे शहर सोडून कायमचं गावी जायचं म्हणते. काय? हो, स्पष्ट असं काही बोलली नाही ती, पण मला वाटतं ती ज्या ठिकाणी काम करायला गेली होती ना, तिथेच कोणीतरी तिचा खूप खूप जास्त अपमान केलाय आणि या सगळ्याचाच तिने धसका घेतलाय. तिला खूप मानसिक त्रास झालाय रे. बरोबर बोलतेस तू. बघितलंस ना तू? आपल्या समोर ते लोक आम्हाला धक्के मारून बाहेर काढत होते. काय सांगतोस? मग काय, श्रद्धा असा राग आला होता ना मला, एकेकाला बरोबर करणार होतो मी, पण कंट्रोल केला मी माझा राग. अम्माचं वागणं तर मला काही कळतच नाहीये. अम्माचं आजचं वागणं खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी. अम्मा जर अशीच वागत राहिली, खूप स्ट्रेस आला आणि तिला काही झालं तर मी ए कायच्या काय बडबड नको वेड्यासारखी. काय नाही होणार आम्हाला, नको टेन्शन घेऊ, आम्ही लोक आहोत ना. हो शक्ती, आम्ही आहोत ना. तू धीर नको सोडूस. ए बघ, अम्मा मावशीला काही नाही होणार. आपण ना एक काम करूया, आपण आम्हा काम करायला गेलो होते ना, तिकडे जाऊया आणि ज्यांनी कोणी आम्हाला त्रास दिला ना, आम्हाचा अपमान केला ना, आम्हाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला लावूया त्या लोकांना. आम्हाला पण बरं वाटेल. आम्हाच्या डोळ्यात ज्या लोकांमुळे पाणी आलं ना, ते लोक पाण्यासाठी तरसतील. शक्ती, 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 शक्ती तू मागे राहा. शक्ती पुढे नको येऊस. शक्ती मागे राहा तू. ए ती बघ, ती बाई आलीये, ती घेऊन जायला आलीये. तू मागे राहा शक्ती. ए बाई, निघ इथून. तुला कळत नाही का सांगितलेलं? तुझं इथे कोण नाही राहते. जा निघ. ए विजयलक्ष्मी, काय झालं? का ओरडतेस तू? ती बाई आलीये बघा, आपल्या शक्तीला घेऊन जायला. आपल्या शक्तीला घेऊन जाणार ती. मी शक्तीला कोणालाच घेऊन जायला देणार नाही बघा. हे बघ, शक्तीला कोणी घेऊन जायला आलेलं नाहीये. शक्ती जाणार नाहीये. तुला काहीतरी स्वप्न पडलं असेल. नाही, स्वप्न नाही. ती बघा, ती बाई बघा, ती दार ठोठावते तिकडे. अगं कोणी दार ठोठावत नाहीये. ती काय तिकडेच आहे. ती बघा, तिकडे दार ठोठावते ती. एक मिनिट, मी तुला दार उघडून दाखवतो. नको, तुम्ही नका उघडू. दार नका उघडू. ती आत येईल आणि आपल्या शक्तीला घेऊन जाईल. मी शक्तीला घेऊन जाईल. थांब जरा, थांब एक मिनिट. बघ, नको जाऊ. ती आत येईल ती. शक्तीला घेऊन जाईल. आहे कोण इकडे? बघ, दिसतंय तुला इकडे? हे बघ, दिसतंय कोण? आहे कोण? ये इकडे बघ, दिसतंय? आहे कोणी? आहे का? कोणी नाही आहे का? असं कसं? हे बघ विजयलक्ष्मी, आपल्या शक्तीला कोणी घेऊन जाणार नाहीये. शक्तीची ती जन्मकुंडली बघितल्यापासून आहे ना, तू मनात एक भीतीचं घर केलंयस. ते काढून टाका ती घर. शक्ती,
शक्ती कुठे आहे? अंथरुणात नसते ती. कुठे आहे ती? अगं शक्ती श्रद्धाला भेटायला गेली आहे. श्रद्धाला भेटायला या वेळेला? हो, तुम्ही तिला जायलाच कसं दिलं? हे बघा, तुम्ही आता फोन करा, फोन लावा तिला आणि आताच्या आता बोलावून घ्या बघू. हो, माझं तोंड कशाला बघत बसलाय? तुम्ही का सोडलं तिला? फोन करा आधी तिला आणि बोलावून घ्या आधी. हे बघ विजयालक्ष्मी, शक्ती, काय झालंय अम्मा? कुठं राहिलंय पोरग काहीच कळत नाही. मला वाटतं त्या पोरी संगच कुठं बाहेर गेला असेल. काय करावं या पोराचं काहीच कळत नाही. फोन तरी लावतो. अरे शिवा, अरे कुठे गेला होता? ही काय वेळ आहे का घरी यायची? अरे शिवा, त्या सर्पमित्राला घरी बोलावलं होतं. त्यांनी अख्ख्या घरात शोधलं पण त्यांना काही साप सापडला नाही. शिवा, तो म्हणतोय ते बरोबर आहे. प्रिन्स सरकारांना भात झाला असं. अरे पण त्यांना 2दा साप दिसला. अरे शिवा, कुठे हरवला? अरे कंच्या तंद्रीत आहे. कसला एवढा विचार करतोयस? शक्तीची अम्मा हे शहर सोडून जायचं म्हणते. का कशासाठी काय कळायलाच मार्ग नाही. अरे त्यांना कुठं पण जाऊ दे, तू कशाला एवढं टेन्शन घेतोय? त्यांनी योग्य निर्णय घेतलाय. काय बोलतोय तू? हा, ते जर हे शहर सोडून गेले तर शक्तीच्या शिक्षणाचं काय होणार? नोकरीचं काय होणार? मग त्या पुरीचं माझ्या घरात नाव काढू नकोस. अरे तुला त्यांचा इतका पुळका काय येतो? ती लोक आपल्या नात्यातली हाय का रक्तातली? काय बोलतोय? तुझं तुला तरी कळतंय का? हा, काय प्रॉब्लेम काय रे तुझा? मी तुझा बाप आहे, मी सांगल तसंच वागायचं. हे बघ, या घरात त्या पुरीचं नाव काढायचं नाही. सांगून ठेवतो. आणि त्या पुरीपासून जरा लांबच राहा. त्यांच्या कंच्याच भानगडीत पडू नकोस. झोप आता. नानाला नक्की झालंय तरी काय? काल पण असंच काहीतरी बोलत होता. नक्की प्रॉब्लेम काय याचा? अम्मा नक्कीच त्या जेवणाच्या कामाच्या ठिकाणी जो इन्सल्ट झाला त्यामुळे अशी वागत असेल की दुसरं काही कारण असेल. अम्माला याआधी मी असं इतकं घाबरलेलं कधीच पाहिलं नाहीये.